लास्ट ब्लॉग मध्ये मी म्हटलं होतं आता जिथे मी उभा आहे ना तिथे अक्षरशः विहंगम नजारा बघायला मिळतो भाई. डोळ्याची पारणं फिटेश जेव्हा तुम्ही बघेश. ओ ये आई शपथ कसला नजारा आहे भाई. असं वाटतंय की अक्षरशः मिल्क पडतंय तिथून. म्हणजे भाई मी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा धबधबा कसा असतो हे एवढ्या जवळून बघितले. आईच्या गावा नाद नाद रे मित्रांनो. वातावरण खच्ची. आज एवढी काय पायपीट करून टाकले की शरीर तर काम करतच नाही, तोंड काम करतं पण ज्यूस पितोय. परतीचा प्रवास तेवढ्यात महाराजांचं मला हे स्मारक दिसलं आणि त्याच्या आतमध्ये जर बघितलं तर एक शिवसंग्रहालय दिसत होतं. म्हटलं की इथे जाऊन बघूया पण इथे कुठल्याच बोर्डवर दिलेलं नाहीये. आता इथे आत जाण्यासाठी 10 रुपयाची तिकीट काढली. मस्त आतमध्ये गेलो आणि जे वाईब होती ना आतली शपथ म्हणजे भाई विषय आहे का. कुठल्या मंदिरापेक्षा कमी नाही आपल्यासाठी. आता त्या काळातील अडकित्ते कसे असावे तर हे असे असावे. त्याच्यानंतर पैंजण बघा बापरे एक नंबर. म्हणजे मी फर्स्ट टाइम बघितलंय. हुक्क्याचा विषय तर खतरनाकच होता भाईचा. एक टायमाला असं वाटलेलं हुक्का आता ट्रेंडिंग मध्ये आला असेल पण बाय गे तो 300-350 वर्षापूर्वी होता. आता इथे जो प्रसंग दाखवलेला म्हणजे पुण्यातल्या लाल महालामध्ये शाहिस्तेखानाचं काम 25 केलं होतं. रपारप दिल्या होत्या. बोटाची छाटली होती. तो प्रसंग इथे दाखवण्यात आला प्लस त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. बाहेर जी महाराजांची मूर्ती ठेवली ना भाई मी खरं सांगू या मूर्तीला बघून ना खरं अंगावर काटा आला आणि एक वेगळी शक्ती शरीरात निर्माण होते. म्हणजे त्या क्षणाला असं वाटत होतं की आता मी लढायला जाऊ शकतो. फायनली संग्रहालय बघितलं आणि त्या संग्रहालयामध्ये आता अशी एक गोष्ट घडली. एक फॅमिली होती ते संग्रहालय जे सांभाळतात त्यांच्याजवळ 10 रुपयासाठी वाद घालत होते. ते असं म्हणत होते की महाराजांच्या नावावर तुम्ही कमवताय. अरे तुम्हाला बोलायला शोभलं पाहिजे. आज दिवसाघडी तिथे वातावरण चेंज होतं. अशा वातावरणात त्यांनी एवढं म्युझियम सांभाळलेलं आहे. तुम्ही सहजासहजी माथेरानला येऊन 2-2.5-3 हजार खर्च करता आणि 10 रुपयांसाठी तुम्ही बाचाबाची करताय. एवढंच जर तुम्हाला 10 रुपयांच्या पडलं असेल तर नका जाऊ भाई. तुम्हाला काय त्यांनी तुमचा हात धरून बोलवलेलं नाही की बाबा या 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 आईच्या गावात तुमच्या. हे मराठी माणूस कधी कधी इथेच हागून घाण करतो. 100 बात की एक बात. आज अख्खी सृष्टी पालती घातली की का अख्खा ब्रह्मांड फिरलो की का असा अनुभव येत होता. एवढा चाललोय भाई. 11 तासाची पायपीट केली. त्यात देव माणसं मला मिळाली. त्यांना म्हटलं की काका तुमचं सामान पोचवून झालं तर आता मला पोचवा. ज्यांना वाटत असेल की फ्रीचा बसून आलं तर तसं नाही भाई. पैसे दिले.